नमस्कार. प्रत्येक पेशंटला त्याच्या दुखण्याचं मूळ कारण जिथं त्याला दुखतं तेच आहे असं वाटतं. पण ऑस्टिओपॅथीमध्ये तसा विचार न करता त्या दुखण्याचं मूळ कॉज शोधून तो कॉज त्या कॉजवरती जर ट्रीटमेंट दिली तर ते लवकरात लवकर दुखणं बरं होतं. असेच एक पेशंट जे 5 वर्षापूर्वी चालता चालता घसरले, जोरात आवाज झाला, लोकांनी असं म्हणाले की त्यांचा गुडघा तुटला, हाड मोडलं असं त्यांना वाटलं. पण तसं नसून कुठंतरी की इम्पॅक्ट त्यांच्या कंबरेत आणि पाठीत बसला होता. त्याच्यामुळे त्यांना चालायला जमत नव्हतं. गेले 5 वर्ष अनेक थेरपीज, अनेक डॉक्टर त्यांनी फॉलो केले. कुणी त्यांना हिप रिप्लेसमेंटचा तर कुणी त्यांना नी रिप्लेसमेंटचा देखील सल्ला दिला. पण माझा एक YouTubeचा व्हिडिओ पाहून ते माझ्याकडे आले. आमच्या दोघांमध्ये डिस्कशन झालं. डिस्कशन झाल्यावरती मी त्यांना खात्री दिली की तुमचं दुखणं माझ्याकडे बऱ्यापैकी बरं होईल. आणि तेच झालं. एक 12 ते 15 सेशनमध्ये 2 महिन्याच्या अंतरात त्यांचं दुखणं 90% पूर्णपणे बरं झालं. आज त्यांचाच अनुभव आपण त्यांच्या तोंडी ऐकूया. नमस्कार, मी VM कुलकर्णी, वय 68 चालू. एक 2 महिन्यापूर्वी मोकाशी सरांच्याकडे आलो होतो. त्यावेळेला माझी परिस्थिती अतिशय अवघड झालेली होती. मला 2 मिनटंसुद्धा उभं राहता येत नव्हतं. आधाराशिवाय उभं राहणंही अवघड होतं. चालताना खूपच त्रास होत होता आणि तत्पूर्वी अनेक डॉक्टरांना, अनेक मसाज वगैरे अशा ठिकाणी मी जाऊन आलो होतो. त्याचा तात्पुरता उपयोग होत होता, पण नंतर परत येरे माझ्या मागल्याप्रमाणे परिस्थिती पूर्वपदावरती यायची आणि हळूहळू ती डिटेरिएट होत चालली होती. म्हणजे ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी अगदी नी रिप्लेसमेंटपासून हिप रिप्लेसमेंटपर्यंत सुद्धा सजेशन दिली होती. परंतु मला खात्री होती की माझं मस्क्युलरच आहे आणि या पद्धतीने वेगळ्या आपल्या पारंपरिक उपचारांनीच हे बरं होऊ शकतं. आणि अशा ह्याच्यामध्ये मला मोकाशींचा व्हिडिओ माझ्या मोबाईलवरती आला. तर बघून मी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आधी बघितलं, बोलणं केलं आणि मग हळूहळू ट्रीटमेंटला सुरुवात केली. आता गुडघ्यामध्ये मला प्रचंड दुखत असतानासुद्धा त्यांनी 2 महिने झाले अजून गुडघ्याला हातसुद्धा लावला नाही. परंतु मी आज बघितलं तर आज मी अगदी ताठ बसू शकतो, उभं राहू शकतो. म्हणजे एक 15 दिवसापूर्वीच एका कॉन्फरन्समध्ये मी जवळजवळ 1 तासभर उभं राहून भाषण देऊ शकलो, की जे पूर्वी मी हक्काने, म्हणजे आता माझ्या वयामध्ये खुर्चीवर बसून सुद्धा भाषण करायची परवानगी मिळायची. पण तसं न होता यावेळी मी पहिल्यांदा उभं राहून भाषण करू शकलो. कोणताही त्रास झाला नाही. आणि आता चालताना सुद्धा माझा आता स्पीड वाढलेला आहे, दुखत नाही. आणि ऑलमोस्ट, म्हणजे आता हे कसं होतं की दुखत नाही, थोडीशी रिलेटिव्ह टर्म आहे. 100% दुखत नाही असं म्हणणार नाही, पण खूप सुसह्य झालं. आणि हळूहळू आता मला असं वाटतं की 15-20 दिवसामध्ये जास्तीत जास्त पूर्णपणे बरं होईल. माझं तर प्रचंड, मी पूर्वीच्या वेगाने चालू शकतो, सरळ व्यवस्थित चालू शकतो, कुठेही दुखत नाही, त्रास होत नाही किंवा अडथळा येत नाही. फक्त याच्यामध्ये मला एकच सांगायचं होतं की या सर्व गोष्टीला वेळ लागू शकतो, तेवढा वेळ द्यायला लागतो. ही कुठलीही ॲलोपॅथीची गोळी नाही की बाबा पेन किलर नाही आहे की जी घेतली आणि पेन बंद झाले. पण याला हळूहळू का होईना पण निश्चितपणे याचा उपयोग होतो. खूप मोठ्या प्रमाणावर याचा फायदा आहे आणि मला तो 100% जाणवलेला आहे. इव्हन माझ्या भावाला, ज्याची माझ्यापेक्षा तो 9 वर्षांनी लहान आहे, त्याचे दोन्ही गुडघे रिप्लेसमेंट केले तरी देखील त्याचा दुखत होतं, कंबरेच्या इथं वगैरे दुखत होतं. त्यांनी 3-4 सिटिंगमध्येच त्याचं आता पूर्णपणे गेलेलं आहे. अर्थात हे प्रत्येक व्यक्ती सापेक्ष आहे, किती वेळ लागेल किंवा किती त्याला लवकर बरं होईल, हे सर्व गोष्टी या व्यक्ती सापेक्ष आहेत. आणि त्यामुळं त्या दृष्टीनं तुम्ही पेशन्स ठेवून योग्य पद्धतीने जर गेलात तर याचा निश्चित उपयोग होतो. काही जणांना 4 सिटिंगमध्ये होईल. आता माझं स्वतःचं जवळजवळ 2-2.5 महिने झाले, तेवढा वेळ लागेल. आणि मला वेळ लागेल हे माहिती होतं, कारण माझं दुखणं बरंच जुनं होतं. त्यामुळं जुनी दुखणी स्पेशली याला पेशन्स ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि पेशन्स हा कदाचित माझा स्थायी भाव आहे. मी स्वतः शास्त्रज्ञ आहे, त्यामुळं मी पेशन्स ठेवला
आणि त्याचा मला आता निश्चितपणे उपयोग झालेला आहे हे मी सांगू शकतो. थँक्यू.